कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीगोपाल कृष्ण। श्रीमद उद्धरण प्रकरण आजचं हे माझं दुसरं सत्र। आजच्या या द्वितीय सत्राच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले प्रतिदिनी ज्यांच्याकडून आपण ब्रह्मविद्येचं श्रवण करता असे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय ब्रह्मविद्या प्रबोधचंद्र आचार्य प्रवर सातारा निवासी श्री मोठे बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री अनंतराज बाबाजी पातुरकर, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री गुर्जर बाबाजी महानुभाव, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री कृष्णराज बाबाजी गुर्जर, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री वाघोदा निवासी आचार्य श्रद्धेय महंत श्री मुरारे व्यास बाबाजी कपाटे, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री माझे परमस्नेही देगावकर बाबाजी शास्त्री महानुभाव, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री मल्ले बाबाजी शास्त्री महानुभाव, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री ओंकार व्यास बाबाजी शास्त्री महानुभाव, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय माझे सन्मित्र माझे स्नेही आदरणीय श्री हरिपाल दादाजी शास्त्री विद्वान श्री क्षेत्र फलटण, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री विलास दादाजी बिडकर, जे आपल्या या परिसरात असलेले परमपूजनीय ईशादिष्टी श्री प्रदीप दादाजी पंजाबी आणि या कार्यक्रमाचे आयोजक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री वाघोदेकर बाबाजी शास्त्री आणि उपस्थित सर्व आपण तपस्विनी माता बंधू भगिनींनो आणि उपस्थित असलेली सर्वच ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीला माझं विनम्र अभिवादन। कारण नावं एवढी पवित्र आहेत आणि उपस्थित आपण सर्व श्री ज्ञानेशांच्या शब्दांमध्ये जर सांगायचं तर ईश्वर निष्ठांची मांदियाळी। कारण जिथे ईश्वर निष्ठांची मांदियाळी असते ना तिथेच ईश्वर नांदतो आणि तो नांदणारा ईश्वर आपल्याला पाहायचा आहे, गिवसायचा आहे। म्हणून माऊलींनी माणसांची गर्दी जमा केली नाही, तुकोबांनी माणसांची गर्दी जमा केली नाही आणि स्वामी श्री चक्रधरांनी सुद्धा माणसांची गर्दी जमा केली नाही। स्वामी श्री चक्रधरांनी साधकांची मांदियाळी केली तर ज्ञानेशांनी ईश्वर निष्ठांची मांदियाळी केली। आज इथे साधकांची मांदियाळी आणि ईश्वर निष्ठांची मांदियाळी दोन्हीचा संगम आहे, म्हणून मन भरून येतं, खूप बरं वाटतं। माझ्या डाव्या हाताला उजव्या हाताला पाठीमागे ही ईश्वर निष्ठांची मांदियाळी तर पुढे स्वामी श्री चक्रधरांच्या साधकांची मांदियाळी, म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना अभिवादन करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो। काल आपण थोडीशी कथा का ऐकावी याविषयी मी तुम्हाला बोलत होतो। मला असं वाटतं काहीतरी तुमच्या लक्षात आलं असेल, कथा का ऐकायला पाहिजे आणि कोणाची ऐकावी। आज मात्र आमचे परमस्नेही राजू दादा असतील, त्यांच्या समेत बरीचशी जी मंडळी आहे ते म्हणाले शास्त्री थोडीशी कृष्ण कथा ऐकली तर आम्हाला बरं वाटेल, मोकळं वाटेल, म्हणून आज थोडंसं आपण कृष्ण कथेकडे वळूया। कारण कृष्ण हे अलौकिक आहेत, कृष्णांचं चरित्र अलौकिक आहे। स्वामी श्री चक्रधर बऱ्याचशा वस्तू सोडायला लावतात, गोपालकृष्णाने बरंचसं सोडायला लावलं, दोन्ही अवतारीने असं सोडायला लावलं जे आमच्या कुठल्याच कामाचं नाही ते सोडायला लावलं, तरी सुद्धा आम्हाला ते सोडू वाटत नाही, ही आमची शोकांतिका। क्रोध सोडायला लावला, मोह सोडायला लावला, ममत्व सोडायला लावलं, ते कुठल्याच कामाचं नाही तरी सुद्धा आम्ही त्याला धरतो, त्याला सोडत नाही। दोघांनी सोडायचं सांगितलं, मात्र सांगण्याची पद्धती वेगळी आहे।
एकाने हातामध्ये धनुष्य दिला, रथावरती विराजमान केलं आणि युद्धभूमीवरती गीतेसारखा महान ग्रंथ निरूपण केला. एका अवतारानं आदित्यच्या मंदिरामध्ये, आदित्यच्या देवळामध्ये एक आचार्य समोर बसवला, माणूस बसवला, हातातली काडी टाकायला लावली, अंगावरचे कपडे तोकडे केले, बोलणं शिथिल आणलं, माधुर्य आणलं आणि सांगितलं जगातलं सगळं सोड आणि सप्त अहोरात्र परमेश्वर समजून सांगितला. दोन्ही ठिकाणं महत्वाची आहे. दोघांच्या दृष्टीनं दोघांची रणभूमी आहे. एकीकडे रणभूमी आणि समोर कौरव, इकडे पांडव आहेत. अर्जुना समोर कौरव आहेत, मारायचेत. रणभूमीवरती उभे असलेला अर्जुनाला गोपाल कृष्ण ताकदीने सांगला क्लेबेम माश्मगम पार्थ, त्याला शाप देतात, शिवी रागवतात, त्याच्यावरती रागवून सांगतात तुला हे करावं लागेल. इकडे स्वामी श्री चक्रधर सुद्धा आचार्यांना रागवतात. आचार्यांचं सुद्धा युद्धभूमी आहे. आचार्यांचं युद्ध वेगळे, आचार्यांचं युद्ध स्वतःच्या मनाशी चालू आहे. अंतर्बाह्य युद्धाचा प्रसंग, अंतर आणि बाह्य जगाशी त्यांना लढायचं आहे. हे संन्याशाचं युद्ध आहे, हे फार मोठं युद्ध आहे. राजाचं युद्ध फक्त माणसं मारण्यापुरतं मर्यादित होतं. आचार्यांचं युद्ध स्वतःच्या मनासोबत आहे. इथे मन मारायचं आहे. युद्ध तर दोघांनाही करायचं. तिथं युद्ध जिंकण्याचं साधन धनुष्य होता, तरी इथं युद्ध जिंकण्याचं साधन हातामध्ये दिलेली झोळी होती. तिथे धनुष्य उचलायला सांगितलंय, ते हातातली काडी टाकायला सांगितली. दोघांनी तयार केलं, दोघांनी तयार केलं आणि दोघांनी तयार केलं तर एकाला महानुभाव संप्रदायाचं आचार्यपद दिलं, तर एकाला सर्वस्व जिंकल्यानंतर सोडून हिमालयाकडे जायचं सांगितलं. दोघांनाही सोडायचं सांगितलं. अर्जुनाला राज्य दिलं, मात्र राज्य उपभोगू दिलेलं नाही. सोडायचं सांगितलं. हिमालयाकडे त्याला जावं लागलं. आम्हालाही हिमालयाकडे जायचंय, कारण स्वामी उत्तरपंथी गेलेले आहेत. आम्हालाही तिकडे जायचंय, म्हणून आम्हालाही सोडण्याची तयारी ठेवावं लागणार आहे. मी इथं आल्यानंतर माझे 10 मिनिटं सोडले. हरिपाल काका म्हणाले 10 मिनिटं थांबा, सोडावं लागलं. मी जर हट्ट धरला असता 10 मिनिटं सोडणार नाही तर ते रागावले असते. म्हणून सोडायचं शिकावं लागतं. स्वामी सोडणं सांगता, सोडावं लागेल. सगळ्यांना सोडायचं सांगितलं आणि तुम्ही जेवढं सोडताल ना तेवढे तुम्ही आनंदी व्हाल, सुखी व्हाल. आपण सोडत नाही म्हणून आनंद आपल्याला सापडत नाही. एक छोटीशी गंमत सांगतो तुम्हाला. आम्ही आनंदाच्या शोधार्थ फिरत असतो. प्रत्येकाला वाटतं आनंद भेटला पाहिजे, आनंदासाठी पळतो. परंतु कधी कोणाला कुठे आनंद दुकानामध्ये मिळालाय का? एखादा दुकानदार बसला का माझ्याकडे 5,000 रुपये किलोना आनंद आहे आणि तुम्ही तो घरी घेऊन जा. आम्ही एखाद्या सोनाराकडे जातो, त्यानं कधी सांगितलं की ह्या सोन्यासोबत सुख मी तुम्हाला फुकट देतो. सोन्यासोबत सुख येतं ना, गळा भरला की सुख येतं. सुख तुम्ही घेऊन येता, तुम्ही मानत नाही, सुख येतं तुमच्यासोबत, बरं वाटतं. सुख सोबत येतं, मात्र ते अनुभवता येत नाही, ते मानता येत नाही आणि त्याच्यामध्ये जगता येत नाही. आनंद मिळत नाही. आनंद मुलाचं नाव असू शकतो, आनंद बंगल्यावरती नाव टाकता येतं, आनंद आश्रमामध्ये राहता येतं, आनंदाचं यात्री होता येतं, मात्र आनंद अनुभवता येत नाही. आनंद अनुभवण्यासाठी स्वामी श्री चक्रधरांचं साधक व्हावं लागतं, तेव्हा खऱ्या अर्थानं आनंद तुमच्या जवळ येतो. म्हणून स्वामी या महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे वाट सुरू झालेले आहेत, वाटाड्या झालेले आहेत. आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. त्या स्वामी श्री चक्रधरांनी लीला चरित्रामध्ये श्रीकृष्ण वाखाणलेला आहे. माझे बरेचसे गुरुबंधू या ठिकाणी बसलेले आहेत. सगळ्यांना भागवत कथा करत असताना बरेच जण म्हणतात, शास्त्री भागवत कथा संप्रदायामध्ये नाही, संप्रदायाच्या चकोरीमध्ये बसत नाही, हे काहीतरी वेगळं वाटतं. थोडंसं चरित्राकडे अवलोकन केलं, महादैसा पुराण ऐकायच्या, स्वामींच्या जवळ यायच्या, स्वामींना सांगायचं जीजी मी श्रीकृष्ण असा ऐकला. स्वामी समजून सांगायचे भाई श्रीकृष्ण तसा नाही, श्रीकृष्ण असा. महादाईसानं रोज स्वामींना विचारावं, स्वामीने रोज श्रीकृष्ण समजून सांगावा. अर्धा ऐकलेला श्रीकृष्ण सायंकाळी चर्चा होत असताना त्या प्रश्नामध्ये परिपूर्णतेकडे जायचं. ऐकलेलं अर्धचरित्र स्वामी जणू महादाईसाला पूर्णत्वाकडे नेत होते, पूर्ण चरित्र सांगत होते. महादाईसामुळं लीला चरित्रामध्ये श्रीकृष्ण चरित्र आलं. स्वामींनी जणू देवानेच देव निरूपण केलेलं आहे. प्रल्हाद बाईसांना स्वामींनी देव समजून सांगितला, मग इथे महादाईसांना पूर्वीचा अवतार जणू तो समजून सांगितलेला आहे. ते पुराणातली कथा आहे.
आम्हाला पुराण आवडत नाही, मात्र पुराणातला कृष्ण आवडतो. महादाईसांना आवडला, महादाईसा घेऊन आली, स्वामींच्या जवळ ठेवलं, स्वामीकडून कृष्ण समजून घेतला आणि स्वामींनी महादाईसांना सांगितलं, बाई ज्याला विषय व्यवस्था करता येते ना त्याला पुराण ऐकता येईल. आता मी असं सांगितलं म्हणून उद्या पुराणात जाऊन बसू नका. ते वाघोदेकर बाबा म्हणतील, पहा तुम्ही सांगितलं आणि बाया सगळ्या पुराणात गेल्या, तसं तुम्ही काही करू नका. पण तुम्हाला जर लक्षात येत असेल, भक्तीमध्ये निष्ठा असेल, भक्तीमध्ये व्यभिचार नसेल, तर तुम्ही ऐकू शकता. जे आपल्याला आवडतं ते ऐकता येतं. कारण आपण ऐकतो ना, जे जे आवडतं ते आपण ऐकतो, ते आपल्या जवळ घेत असतो. आणि जे आपल्याला आवडत नाही ते आपण बाजूला टाकायचं. अशा पद्धतीनं श्रीकृष्ण चरित्र महानुभावांच्या त्या लीळा चरित्रामध्ये आलेलं आहे. स्वामीने ते सांगितलेलं आहे आणि तेच कृष्ण चरित्र श्रीमद भागवत कथेमध्ये येतं. त्याच कथेचा आपण या ठिकाणी विस्तार करणार आहोत. श्रीकृष्ण कथा व्यासांनी लिहिली. आता कारण कथेला 7 दिवस लागतात, मात्र आपल्याला 45 मिनिटात कथा संपवायची. आता एवढ्या वेळेमध्ये कृष्ण सांगायचा. आमच्या एका सन्मित्राने विचारलं, कृष्ण कथा खूप लंबी आहे. म्हटलं आज जसं कधी कधी आम्ही स्वामी 10 मिनिटात सांगतो, भडोस ते बेलापूर, सुपरफास्ट गाडी चालते, स्वामी भडोसून निघतात, बेलापूरला येतात, प्रवचन थांबल्या जातं. आज अगदी तसाच कृष्ण बंदी खाण्यातून काढायचा आणि द्वारकेपर्यंत आपल्याला घेऊन जायचं. तेवढ्या स्पीडनं आपण जाणार आहोत. म्हणून आपण त्या श्रीकृष्ण कथेकडे वळूया. श्रीमद भागवत लिहित असताना का लिहावं म्हणून एक गोष्वारा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. काय झालं, कलीचा प्रभाव पडायला लागला. आता आमच्याकडे पक्षकारांनी अनेक प्रकारे त्याच्यावरती बांधणी केली, त्याच्याकडे ते फारसं जाणार नाही. सत्वाते धर्माते आकळी म्हणून कळी, तुम्ही ते ऐकत आहात म्हणून त्याच्या फार विस्तृत चर्चेकडे आपण जाणार आहोत. मात्र कलियुगाचा प्रभाव पडला, कसा पडला आणि तो आजपर्यंत कसा आहे म्हणून एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो. राजे सिंहासनावर बसलेले होते आणि धर्मराजांच्या समोर 2 माणसं आली. दोघांचं भांडण चालू होतं. एक धर्मराजांना भांडत होता, राजन मी या माणसाला घर विकलं. दुसरा म्हणाला, हो राजन मी याचं घर घेतलं. स्वर ठेवा. त्याचं घर घेतलं. म्हणाले, मग मी याचं घर घेतलं. नूतन वास्तू बांधत असताना घराचं खोदकाम चालू झालं आणि त्याच्यामध्ये सुवर्णाचा घडा मला सापडला. मी फक्त याचं घर घेतलं, त्या भूमीतला सुवर्णाचा घडा माझा नाही, म्हणून माझं असं म्हणणं आहे की याने सुवर्णाचा घडा परत घ्यावा. विकणारा सांगत होता, मी ज्या अर्थी घर विकलं त्या अर्थी सर्वस्व याला दिलं, आता त्या सुवर्णावरती माझा हक्क राहिलेला नाही. हा सांगत होता, मी फक्त घर घेतलं, सुवर्ण माझं नाही. दोघांचं भांडण चालू होतं. धर्मराजे पाहत होते. धर्मराजा म्हणाले, ठीक आहे, तुमचा निकाल आपण 2-4 दिवसांनी देऊ. 2-4 दिवसानंतर पुन्हा खटला उभा राहिला. दोन्ही माणसं आली. त्या 2-4 दिवसामध्ये धर्मराजे बाहेर फिरायला गेले. परिभ्रमण करत असताना धर्मराजांनी पाहिलं, एक माणूस कुलूप बनवत होता. धर्मराजांनी प्रधानांना विचारलं, कुलूप का? म्हणे चोर यायला लागले, घरावरती कुलूप लावावं लागेल. माझ्या राज्यामध्ये घराला कुलूप? म्हणे हो, हा कलीचा प्रभाव आहे. राजा पाहत होता. लोक खोटं बोलायला लागले. राजानं अनुभवलं. तो खटला समोर उभा राहिला. 2 माणसं आली. राजांच्या समोर आपापला पक्ष मांडायला लागले. ज्यानं घर विकलं तो सांगत होता, राजन मी याला घर विकलं, जमिनीतलं सोनं विकलं नाही, माझं सोनं मला परत द्या. जो सोनं देण्यासाठी भांडत होता तो भांडायला लागला, राजन ज्या अर्थी मी घर घेतलंय, सुवर्ण माझं, याच्यावरती माझा हक्क, मी सुवर्ण देणार नाही. राजांच्या लक्षात आलं, कलीचा प्रभाव पडला. कलियुगाने माणसाच्या बुद्धीवरती कंट्रोल केलं, छाप टाकले. माणसातलं सत्व आकळला गेलं, धर्म आकळला गेला. आणि आता हा धर्म पुन्हा जर जिवंत करायचा असेल, पुन्हा जर याची नीव आपल्याला ठेवायची असेल, जसं आपण 1 जानेवारीला मुहूर्तमेढ ठेवली, तसं पुन्हा या धर्माला जागृत करायचं असेल तर आपल्याला त्यांना कृष्ण समजून सांगावा लागणार आहे. म्हणून कवींनी त्याचं सुंदर वर्णन केलंय. यानंतर आपण ऐकणार आहोत ती कृष्ण कथा. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. संसारात वास्तविकता आपण अनुभवली.
कलीचा प्रभाव अनुभवला. कवींनी सुंदर वर्णन त्याच्याकडे केलं. संसार मांडतात. प्रश्न त्या देवाला केला, देवा तू रचलेला संसार आहे, कशासाठी रचला, का रचला, माणसाला कशासाठी पाठवलं? हा मनुष्य इथे विसरून गेला. तो संसाराच्या मोहामध्ये अटकला. त्याला आता संसार सुटत नाही. हे संसार सुटण्यासाठी आपल्याला कृष्ण कथा ऐकायचे. कवीने त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, बदल गया इंसान. हे 90च्या दशकामध्ये ऐकलं असेल. आपण ऐकणार आहोत कृष्ण कथा. तुम्हाला कलीचा प्रभाव सांगितला. व्यासांना हा प्रभाव असं वाटलं कलीचा प्रभाव आहे म्हणून आपण भागवत लिहावं. त्यांनी भागवत लिहिलं. भागवतातला प्रथम श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. ज्ञानेश्वरी पाहिली तर सरस्वतीला वंदन आहे. गीतेचा श्लोक पाहिला तर श्री ओम परमात्मने नमः. मात्र श्रीमद भागवत लिहित असताना कुठल्याही देवी देवतांना वंदन व्यासांनी केलेलं नाही. व्यासांनी वंदन कुठं केलेले? सत्यम परम धीमहि, जो सत्य आहे, जो शाश्वत आहे, जो अव्यक्त आहे, जो निर्गुण आहे, जो कृपा गुणाकाराने साकार होतो, अशा ईश्वराला श्रीमद भागवतामध्ये व्यासांनी वंदन केलेले. कुठल्याही देवी देवतांना वंदन केलेलं नाही. अजून एक लक्षात ठेवा, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे याची व्याख्या करत असताना संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर व्याख्या केली. सत्पत्ते ब्रह्म चित्पत्ते माया आनंद मंती हरिजया. जो सच्चिदानंद आहे, जो संसारापासून संवारापर्यंत मानवी जीवनाचा प्रवास करतो, अशा असणाऱ्या त्या भगवान गोपाल कृष्णाला मी वंदन करतो. आणि श्रीमद भागवताला व्यास प्रारंभ करतात. आम्हाला असं वाटतं हा श्लोक भागवतातला आहे, मात्र हा श्लोक पद्मपुराणातला आहे. भागवत रचण्यापूर्वी व्यासांनी पद्मपुराणामध्ये हा श्लोकाचं लिखाण केलं आणि भागवताच्या उद्घाटनाला तो श्लोक घेतलेला आहे. अशा प्रकारे त्या भागवताची रचना झाली आणि भागवतामध्ये त्या श्रीकृष्णाची कथा व्यास मोठ्या आनंदाने सांगतात आणि कवीने त्याचं सुंदर वर्णन केलंय. शुरू हो रही है कृष्ण कहानी, 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 शुरू हो रही है कृष्ण कहानी. कहानी शुरू हो रही है कृष्ण कहानी. शुरू हो रही है कृष्ण कहानी, शुरू हो रही है कृष्ण कहानी. तरसते रही है, कृपा कर रही है मेरी राधा रानी, शुरू हो रही है कृष्ण कहानी, शुरू हो रही है कृष्ण कहानी, शुरू हो रही है कृष्ण कहानी, शुरू हो रही है कृष्ण. बोल भागे बिहारी लाल की जय. मला हेच पटत नाही पा लोकांचं.
जिथं जायचं तीच जागा विसरते. सगळ्यांचं तुम्ही जरी बंगल्यात राहत असल्या ना तर शेवटचं घर गावाच्या बाहेरच आहे. ते बी ग्रामपंचायतनं टाकलेला स्लॅब तुमचाही नसतो तो. असतं का? आणि काय होतं? धनाने भूमो पशवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्माण गो गच्छती जीव एकाः. कोण जातं तिथं? काय उरतं तुमचं? राख. म्हणजे आपलं घर कुठे? परमानंट गावाच्या बाहेर. आणि तिथून आपला प्रवास सुरू होतो. तो आता आपल्या कर्मावर जायचं कुठं तो तर काही तुम्ही पाहिला नाही, मी पाहिला नाही, कोण कुठं जाणार आहे. मात्र प्रवास निश्चित होण्यासाठी शिदोरी गरजेची आहे. शिदोरी गरजेची आहे की नाही? वाघोदेचा मनुष्य जळगावला गेला तर त्याला शिदोरी असली तर प्रवास चांगला होतो. भूक लागली त्याला माहित आहे आपल्या पिशवीमध्ये पराठे वगैरे जे काही असेल ते आहे, त्याला भूकच लागत नाही सोबत असलं की. आणि नसल्यानंतर भूक लागते. म्हणून देवाकडे जायचं. जाऊ देवाची गावा देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक. देवाच्या गावाला जायचं. मग देवाचं नाव घेतलं पाहिजे की नाही? नाही घेत ना तुम्ही. देवाच काय होतं? लबाडी केल्यानंतर काय होतं पा. तुमच्यासारखं वाघोद होतं. आता आमच्याकडे लबाड माणसं आहे. मला वाघोदकर बाबांनी सांगितलं आमच्याकडे फार सज्जन माणसं आहेत. फार सज्जन माणसं एका उंबरठ्यावर बसली होती, ओट्यावरती. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? आमच्याकडे मराठवाड्यात पार म्हणतात. गावातली रिकामी माणसं तिथं बसलेली असतात. 5-10 जणांची मांदियाळी होती, बसली होती सगळेजण. आता माणसं रिकामी बसत नाहीत. जसं बाया कधी रिकामा बसत नाही, बोलत असतात. रिकामे कधीच बसणार नाही, बोलतात एकमेकीला. बोलणं कधीच त्यांचं संपलेलं नाही. त्यांच्यामुळे महाभारत झालं, रामायण झालं, पण अजूनही बोलणं संपलं नाही. रामाला 14 वर्ष जावं लागलं, पांडवाला 12 वर्ष जावं लागलं, पण यांचं बोलणं अजूनही संपलेलं नाही. बोलतातच. आणि बोलण्यानं नेमकं असंच घडतं. अंधे का बच्चा अंधा महाभारत घडलं. भरतापेक्षा रामाला राज्य 14 वर्ष रामचंद्रांना जावं लागलं. बोलणं फार मागात आहे. आता पारावरती बसलेली माणसं 10-5 माणसं बसली होती, रिकामी बसता येत नव्हतं. काय करावं काय करावं म्हणून आपलं थोडेसे हात चालायला लागले. आता ते हात चालताना त्याच्यात कधी घर जातं, काय काय जातं ते त्यांनाच माहित असतं. हात चालत असताना धर्मराजाचे जराशे हात चालले तर द्रौपदी गेली. काय झालं? धर्मराजाचा गतीपेक्षा जास्त हात चालला तर द्रौपदी हरून बसले. ह्या पारावरची माणसे हात चालवत होती, सगळं काही हरलं. हात चालवत असताना एक संन्यासी गावामध्ये आला. माणूस चांगला दिसला, बरा दिसला. एक यादी घेऊन आला. यादीमध्ये काही नावं होती. या लोकांना विचारला, हो माझ्याकडे यादी आहे आणि मला काही नावं माणसांची घरं माहीत नाही, मला त्या माणसांची घरं दाखवाल का? आता सध्याला आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचं आहे कर्जमुक्त अभियान. आपण तर वाटच पाहून असतो कर्जमुक्त केलं का शासनाने. यांनाही वाटलं कर्जाची यादी असेल, आपला नंबर म्हणे सांगावं पटपट नाव सांगा ना. त्या माणसानं 4 नाव वाचली. एक जास्त शहाणा होता. तो म्हणाला पण यादी कशाची आहे? ते म्हणाले ही यमराजांची यादी आहे. अहो म्हणाले ती 4 माणसं गावात नाहीत, गेली ती सकाळीच निघून गेली, गावात नाहीत ते. आता नेमकी ज्यांची नावं घेतली ती 4 तिथं होती. त्या 4 म्हणाले अरे आपली यादी यमराजानं लावली, काय केलं पाहिजे आपण काहीतरी. एक जण सहज उठला म्हणे अरे एक दिवस खूप भांडण झालं, बायको सोबत खूप भांडली. राग राग त्या भावाच्या कीर्तनाला गेलो, बसलो, झोपीत कीर्तन ऐकलं, पण उठताना एक शब्द बाबांचा ऐकला, जर यम आला तर माझ्याकडे आम्ही तुमचं रक्षण करेन. ते म्हणे पक्क म्हणे. जाताना बाबाने तेवढं सांगितलं. आता तो बाबा आपण शोधला पाहिजे. रस्त्यानं निघाले ते. आता बाबा शोधायला निघाले. रस्त्यानं जात होते, शोधत होते आपले बाबा कुठे आहेत, आपले बाबा कुठे. ज्या बाबांनी सांगितलं यम आला की माझ्याकडे या, त्या बाबांचा शोध घ्यायला लागले. शोध घेत असताना गावाच्या बाहेर गेले, दूरवर पळायला लागले, कारण समोर यमदूत दिसत होता. जर गावात गेलो तर हा निश्चित आपल्याला नेणार. वाचण्यासाठी पळत होते, धावत धावत गेले. एक दिंडी, एक पदयात्रा रस्त्यानं चालली होती. त्या पदयात्रेमध्ये
ते सगळ्यांना शोधत होते, बाबा कुठे आहेत का. नेमकं बाबा त्यांना सापडले, पळत गेले. चौघांनी पाय धरले, दोघांनी हात धरले, दोघांनी पाय धरले. बाबा जागेवर घट्ट झाले. बाबांना वाटलं झालं काय, ही माणसं तर कधी दंडवत करीत नाही, कधी माझ्या मंदिरात आली नाही, मला चोरून दुसऱ्या देवाला रात्रीच विडावून आले, पुन्हा सकाळी प्रसाद वंदन करायला आले, अशी लबाड माणसं माझ्याकडे आली कशी. आपलं कधी कधी असं होतं ना, बाबांना काय माहित मी तिथं नारळ फोडून आले महादेवाला म्हणून, बाबाने कुठं पाहिलं. बाबाला काय माहित सासू दर महिन्याला मी जेव घालते म्हणून. मंदिरात गेल्यावर सांगत नाही मी बाबा, नाही नाही बाबा मी उपदेशी, मी नाही जेव घालत. दिसत नाही बाबांना. आता हे असेच लबाड होते. चौघं गेले. ते म्हणाले काय झालं बाबा, तुम्ही आमच्या गावात कीर्तनाला आलते. म्हणे हो. तुम्ही सांगितलं यम आला की माझ्याकडे आम्ही तुमचं रक्षण करेन. म्हणे हो रे बाबांनो. मग आता यमदूत आमच्याकडे आला, आमचं रक्षण करा ना. बाबा म्हणाले ठीक आहे, तुमचं रक्षण मी करतो, मात्र तुम्हाला आता माझ्यासोबत राहावं लागेल. अहो ते म्हणे तुमच्यासोबत गाठ बांधू, पण राहणं काय, वाचत असेल तर काय हरकत. म्हणे चला माझ्यासोबत. पहिला मुक्काम पडला. बाबा म्हणाले आता गळ्यात गाठी घालावं लागेल. मग गळ्यात गाठी घातली. पुढं चालताना बाबा म्हणाले अरे आता मुखामध्ये देवाचं नाव घ्यावं लागेल. आता जोरात जोरात ओरडायला लागला. तुमच्यासारखं गप्प बसत नव्हते ते. जोरात म्हणायचे गोपाल कृष्ण महाराज, कारण त्यांना मरणाचं भय होतं. तुमचं रिझर्वेशन आहे, तुम्ही म्हणू नका. त्यांना मरायचं होतं. तुम्हाला काही मरायचं भीती नाही, आपलं पक्क्यात काम आहे. त्यांना भीती वाटायला लागली. जोराजोरात म्हणायचे. यमदूत आले. ते म्हणाले बाबा ज्याच्या भीतीनं तुमच्याकडे आलं ते तर समोर उभे राहिले आपल्या. ते म्हणा तुम्ही काळजी करू नका, काही करणार नाही. ते तुमच्या मुखामध्ये नाम आहे ना. म्हणाले हो. हातामध्ये गाठी आहे. म्हणाले हो. बाबा गळ्यात बी एक घाला ना, जर गळा धरला तर. गळ्यातही गाठी घातली. रस्त्यानं पुढं चालायला लागले. बाबा म्हणाले घाबरू नको, काही करणार नाहीत यमदूत. यमदूतांनी पाहिलं तिथं गजर चालला होता. चक्रधर माझा 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 माझा, चक्रधर माझा मी देवाचा. चक्रधर माझा 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 माझा, चक्रधर माझा 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 देवाचा. विकल्प आणू नका, फक्त चाल सांगतो त्यांना. विठ्ठल माझा, चक्रधर माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा 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 मी देवाचा. चक्रधर माझा 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 मी देवाचा. चक्रधर माझा 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 माझा, मी देवाचा. चक्रधर माझा 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 माझा, चक्रधर माझा मी देवाचा. माझा 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 माझा, चक्रधर माझा मी देवाचा. चक्रधर माझा 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 माझा, चक्रधर माझा मी देवाचा. दोघं भजन करायला लागले. बाबा रस्त्यानं जात होते. समोर यमदूत आले. म्हणाले बाबा ज्यांचं भय तेच समोर आले, घाबरू नका, समोर जा. त्यांच्या समोर उभं केलं. झोपा जय जयकार चालू झाला. यमदूतांना वाटलं आपल्या मालकाचा जय जयकार आहे, कारण स्वामी सांगतात नाम वाजत वाराधरी. आता आपल्यावरचं संकट टळलं. यमदूत पाठीमागे गेले. आता हे निश्चिंत झाले, थांबले. पुन्हा बाबांच्या जवळ गेले. बाबा संकट टळलं. दुपारची पंगत जोरात जेवले. आता तुम्हाला एखाद्याने सांगितलं तुमच्या हार्टचे ठोके वाढायला लागले तर जेवण बरं वाटेल का? लगे एमडी मेडिसिन डॉक्टर दिसतो, जेवण बरं वाटत नाही. आता त्यांना बरं वाटलं. यमदूत पाठीमागे गेले. दुपारचं जेवण झालं. संध्याकाळी चालायला लागले. पुन्हा सूर्योदय झाला आणि त्या यमदूतासोबत आता प्रत्यक्ष यमराज चालले. ते म्हणाले बाबा आता तिथं चौघं आले. आता त्यांचा राजासोबत आला. डाकू, मोठा डाकू आला. आता बाबा तुम्ही सांगितलं तुमच्याकडं आलो की एम काही करत नाही. आता तर प्रत्यक्ष त्यांच्यापेक्षा मोठा आला. आता काय करायचं?
तर बाबा अजून काही पर्याय आहे का? म्हणाले तुम्ही चिंतन करा, मनन करा, हातामध्ये गाठी, मुखामध्ये नाम घ्या, तुम्ही रस्त्यानं चला, तुम्हाला काही करणार नाही. बाबा त्यांचा मोठा डाकू आला, आता काय करायचं? बाबा आता पुढे आले, चौकांना पुढं धरलं. बाबा म्हणले आता एवढ्यावर थांबणार नाही, आता धर्मध्वज घ्या, डोक्यावर धरा, आता धर्माच्या खाली तुम्ही उभे राहा. धर्मो रक्षती रक्षतः, आता तुम्ही धर्माच्या खाली उभे राहा, धर्मध्वजाला आधार द्या, तेव्हा तो धर्म तुमचं रक्षण करणार आहे. चौघांना वाटलं झेंडा डोक्यावर घेतल्याने जर मरण वाचत असेल तर काय? सर्वांनी झेंडा घेतला आणि धर्मध्वजाखाली त्या सर्वांचं रक्षण झालेलं आहे. आम्हालाही ते नाम मुखामध्ये घ्यायचं, धर्म हृदयामध्ये ठेवायचा, देवाचं चिंतन नेहमी आमच्या मुखामध्ये ठेवलं तर निश्चितपणे आमचा प्रवास सुखाचा होणार आहे. मरण म्हणजे संसारामध्ये आलेलं दुःख, संसारामध्ये असलेली व्यथा ही जर पार पाडायची असेल तर आम्हाला त्या देवाचं चिंतन करावं लागेल. त्या देवाचं चिंतन व्यासांनी केलेलं आहे. व्यास चिंतन करतात कृष्ण कसा आहे. कृष्ण फार बारीक लीळांकडे आपण जाणार नाहीत. कृष्ण कसा आहे? वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. कंसाला मारणारा कृष्ण, विदुराला कंसाला मारणारा कृष्ण, चाणूराला मारणारा कृष्ण, कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण मला नाही आवडला. व्यास सांगतात मला त्याही पेक्षा कृष्ण कुठला आवडला? देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. देवकीला जो परम आनंद देतो ना तो कृष्ण मला आवडला. भागवत हे भक्ती प्रधान आहे, प्रेम प्रधान ग्रंथ आहे. कारण व्यासांना जो कृष्ण आवडला तो आईवरती प्रेम करणारा कृष्ण आवडलाय. आईला आनंद देणारा कृष्ण आवडला. तुम्हाला मला गीता सांगणारा कृष्ण आवडतो. दुपारी बाबांनी पोथीमध्ये सांगितलं, स्वामी श्री चक्रधराने सांगितलं, संतांनी सांगितलं, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ज्ञानापेक्षा प्रेम मोठं आहे, भक्तीपेक्षा प्रेम मोठं आहे, म्हणून प्रेम महत्वाचं आहे. व्यासांनी कृष्णावरती केलेलं प्रेम आहे आणि प्रेम प्रधान असलेल्या त्या श्रीमद भागवतामध्ये कृष्ण त्यांनी वाखाणायला सुरुवात केला. ते सांगतात कृष्णामध्ये आई आहे, कृष्णामध्ये प्रेम आहे, कृष्णाने केलेलं प्रेम मला फार आवडतं. देवकीला जे सांभाळलं ना ते फार महत्वाचं आहे. आज देवकीला सांभाळणारा कृष्ण आमच्या घरामध्ये नाही. आमच्या घरामध्ये देवकी तर नाहीत, पण तशी नामधारी देवकी असली तर तिला सांभाळणारा कृष्ण आमच्या घरातही सापडत नाही. मात्र मोठ्या अभिमानाने मी तुम्हाला या ठिकाणी छाती ठोकून या ब्रह्मविद्येच्या व्यासपीठावरून सांगतो, स्वामी श्री चक्रधरांची असलेली महदैसा आणि त्या महदैसाच्या असलेल्या वंशज आमच्या परमार्गातील ज्या माता आहेत ना, आजही त्यांच्यामध्ये देवकी दिसते आणि आजही शिष्यरूपाने कृष्णावरती प्रेम करणारे ती देवकी आम्हाला अनुभवता येते. ती देवकी मात्र त्या महादैसाच्या वंशजाने स्वामी श्री चक्रधरांच्या परमार्गामध्ये जोपासल्या गेलेली आहे. आम्ही आज स्वामी श्री चक्रधराने एक सूत्र निरूपण केलेलं आहे, मातेचे स्नेह ते नैसर्गिक. व्यासांना आवडलेला कृष्ण, देवकीवरती प्रेम करणारा. स्वामी सहजतेने सांगतात मला आई आवडते. स्वामी आईचा उल्लेख करतात, आईविषयी सांगतात आईचं प्रेम नैसर्गिक आहे. स्वामी आई पलीकडे जातात, मातेच्या ठाई आणि येत आम्ही सगळं सांभाळून घेतो, सगळं संपादून घेतो, काही हरकत नाही. जसं आई आपल्या मुलाचे सगळे गुन्हे माफ करते, त्याच्याकडे पाहते ना, तसा हा परब्रह्म परमेश्वर कृपा ह्या गुणाखाली प्रत्येक जीवाकडे कृपेने कटाक्षण तो पाहत असतो. म्हणून आजही परमार्गामध्ये आमची ती आई फार मोठी वाटते. फार माणसं फार मला असं वाटतं कुठलं नातं असं आम्ही संतांनी त्या अभंगामध्ये ऐकलं, तू कितनी अच्छी है. संत त्या ठिकाणी वाखाणतात, देवाला आई म्हणतात, देवाला वडील म्हणतात, देवाला सगळं म्हणतात. कोणी म्हटलं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा.
अनेकाने वाखाणलं, कोणी त्याला सहजतेनं म्हणत त्वमेव माता च पिता त्वमेव. प्रत्येकाने कृष्णाला आईची उपमा दिली. आई म्हणून कृष्ण प्रत्येकाला जवळ वाटला. थोडंसं आमचे सनमित्र पूजेने श्री वाघोदेकर बाबांच्या गुरुआई होत्या, तपस्विनी कैवल्यवाशी कौशल्या आई गुर्जर. वाघोदा मठामध्ये आलं, त्या आत्यांकडे पाहिलं तर कधी त्यामध्ये महादाईसा तर कधी लोखाईसा दिसायची. कधी शिक्षापण करणारी महादाईसा पाहायची, कधी त्या बुवांना जवळ घेत असताना त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव करणारी त्यांच्यामध्ये महादाईसा दिसते. कधी रागवणारी महादाईसा दिसते, कधी प्रेम करणारी महादाईसा दिसते. कारण स्वामींनी इथल्या साध्वींमध्ये ममत्व भरलेलं आहे. तुमचं प्रेम नैसर्गिक आहे, ठीक आहे, तुम्ही त्याला जन्म दिला, 9 महिने सांभाळलं, 9 महिन्यानंतर त्याला जन्म दिला, म्हणून तुमचं त्याच्याशी ममत्व आहे. तुमचं त्याच्याकडे एक हेतू आहे की यानं मला सांभाळावं, यानं वृद्धपणी माझी सेवा करावी, यानं जगातलं सगळं वैभव मला द्यावं, मला सुख द्यावं, मला त्याचं पालन पोषण करावं. या हेतूने तुम्ही मुलावरती प्रेम केलेलं असतं. मात्र परमार्गात तुमच्यापेक्षा भिन्नता आहे. आई कुठल्या तरी दूरच्या गावच्या असतात, कुठल्या कुळातल्या आहे, कुठल्या आहेत काहीच माहित नाही. मुलगा कुठला तरी, आई खानदेशची असेल तर मुलगा विदर्भातला असतो. नातं कसं जुळतं सहजतेनं. एक मनुष्य येतो, उभा राहतो, आई म्हणून जवळ जातो, दंडवत करतो, नतमस्त होतो. आई तुम्ही श्री चक्रधरांच्या साधवे, स्वामी श्री चक्रधरांच्या सहज येतो आणि आपलं मूल त्या मातेच्या हातावरती ठेवतो. नातं जोडलं, मूल ठेवलं, आई त्याला संगोपन करते. आता आम्ही आश्रम पाहतो, आता RCC आहेत. पूर्वीचे जर आश्रम पाहिले तर त्याच्या पाठीमागे ते तुराट्यांचा कूड असायचा. छोटी छोटी आश्रम होती, फार मुबलकता, फार वैभव नव्हतं. त्या आश्रमामध्ये आता ती माता त्या मुलाचं संगोपन करत असते. ते संगोपन करत असताना गावोगावी ती फिरते, सदन लोकांकडे जाते, जमा करते, मुलाचं संगोपन करते, मुलाला शिकवते. शिकवत असताना प्रत्येक क्षणाला सांगते तू श्री चक्रधरांचा हो, माझा नाही. त्याला ती स्वतःची महती सांगत नाही, श्री चक्रधरांच्या विचारांची महती सांगते. श्री चक्रधरांच्या सूत्राचं बीजारोपण त्याच्या हृदयामध्ये करते. तुला मी सांभाळते, तू श्री चक्रधरांचा म्हणून सांभाळते, मी निमित्ते. त्याला सदोदित सांगते, पावलं पावली त्याला जागृत करते, त्याला समजून सांगते, बाळा मला काही नको, तुझ्याकडून काहीच नको, मात्र तू माझ्या श्री चक्रधराला विसरू नको. मुलगा मोठा होतो, गुरुआई त्याला खूप जोपासते, खूप जोपासते, खूप हालपेष्टामध्ये त्याला सहन करते, खूप जपसते. मुलगा मोठा झाल्यानंतर त्याचा संकल्प करते, त्याला संन्यास देते. मुलगा खूप कमवत होतो, शिष्य मोठा होतो, गावात त्याचं नाव होतं, सगळीकडे चर्चा होते. आता त्या मोठा झालेल्या शिष्याकडे मात्र गुरुआईने कधीच मागणी केली नाही, मला तुझ्यापेक्षा मोठा पलंग हवा आहे, मला तुझ्यापेक्षा खूप मोठ्या घरामध्ये राहायचंय, मला खूप चांगलं हवंय, असं ती गुरुमाता कधीही त्या शिष्याकडे मागणी करत नाही. ती जातानाही शेवटच्या समय त्या शिष्याकडून एवढीच वचन घेते, एवढीच शपथ घेते, एवढाच प्रण त्याच्याकडून घेते, मी तुला सांभाळलं माझ्या श्री चक्रधरांसाठी. मी जसं सोडलं नाही श्री चक्रला, तसं तू शेवटपर्यंत माझ्या देवाला सोडू नको. माझ्या जन्माचं सार्थक झालं. हे निस्सीम, निर्मळ आणि निर्व्याज प्रेम आजही आम्हाला संप्रदायामध्ये पाहायला मिळतं. संसारामध्ये प्रेम कसं असतं? संसारामध्ये आईचं आणि मुलाचं प्रेम फार वेगळीकता, त्या प्रेमामध्ये फार वेगळीकता. एक तुमच्या गावासारखं गाव होतं, श्रीमंत घर. मुलगा सकाळी सकाळी बसला, आई उठली, मुलाचे 2-4 मित्र आले. सून बाहेर गेलेली होती, आईला राहवल्या गेल्याने मुलगा साहेब आहे, काय करावं? मुलाच्या हातामध्ये चहाचे कप देणं चांगलं नाही. आईनं चहाचे कप घेतले, ट्रे घेतला, मुलांच्या मध्ये गेली. मुलगा साहेब आहे म्हणून गेली, साहेबांच्या समोर कप घेतले, मुलांना दिले. मित्र चहा पिले, आईनं ट्रे मध्ये कप ठेवले, स्वयंपाक घरामध्ये गेले. मुलगा आला, रागवला, आई कशाला कप घेऊन आली? घरामध्ये इतरही माणसं होते ना, तू माझी आई आहेस, तू कशाला कप आणायचे? तू कप आणू नको, मला बरं वाटत नाही तू कप आणलेलं. आईला थोडंसं सुख वाटलं, बरं वाटलं. मुलगा माझी किंमत करतो, त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी जागा आहे.
पुन्हा 2-4 दिवसानंतर पाहुणे आले, पुन्हा आई कप घेऊन गेली. आता मार्ग मुलगा रागवला, आई कशाला आली ग कप घेऊन? आईला वाटलं समजून सांगत असेल. आई मला नाही आवडत तू आलेली, मला फार राग येतो, तू माझ्याकडे कप घेऊन आली ना, मला खूप खाली पाहावं लागतं, खूप राग येतो. अरे असं झालं काय? तुझी बायको घरामध्ये नाही, मग तू पाणी न्यावं, तू कप नाही का? मी घेऊन आले ना, तुझ्या मित्रांना चहा दिली, काय म्हटलं? अगं आई तुझा जळालेला चेहरा आहे ना, मला अपमान वाटतो, नको वाटतं माझ्या मित्रासमोर. माझी आई विद्रूप आहे, जळालेली आहे, तिची किळस येते, नको वाटतं मला, तुला आई म्हणायला सुद्धा लाज वाटते, तू पुन्हा कप घेऊन येऊ नको. आई शांत झाली. माझ्या चेहऱ्याची लाज, माझ्या जळालेल्या अंगाची लाज तुला वाटायला लागली? आजपर्यंत सून बोलत होती, समजून घेतलं, पण माझ्या डोळ्याने माझ्याकडं विद्रूपतेनं पाहावं, तिरस्काराने पाहावं. आईला फार वाईट वाटलं. आता या घरामध्ये राहणं चांगलं नाही. रात्रभर झोपली. एक पेटी जमा केली. पेटीमध्ये एक साडी, जिला आवश्यक असलेली वस्त्र भरलं. सकाळी उठली. मुलगा पेपर वाचत होता. डायनिंग हॉलमध्ये आली, उभा राहिली. बाळा मी निघते. मुलगा आईकडे पाहत होता, आई मुलाकडे पाहत होती. 2-4 पावलं पुढे गेली. पुन्हा म्हणाली, बाळा मी चालले, निघते मी. उंबरठ्यापर्यंत गेली. 1 पाऊल बाहेर टाकला, पुन्हा वळून पाहिलं, परतीचा प्रवास पाहिला. पुन्हा सांगितलं, बाळा मी चालले. मुलगा उठला. आई रडा लागली. आईला वाटलं हाताला धरेल, आता माझ्या धरेल, थांबेल मला. आईनं पेटी ठेवण्याचा प्रयत्न केला. आईनं पेटी ठेवली. पाठीमागे पाहिलं, मुलगा येईल, कवटाळेल, हृदयाजवळ लावेल, सांगेल आई घरात चल, कुठे चालली? मुलगा आला. एका हाताला धरलं, एका हातात पेटी धरली. आईला घराच्या बाहेर आणलं. ड्रायव्हरच्या हातात चावी दिली. आईला जिथं जायचं तिथं सोडून दे. आई गाडीमध्ये बसली. रस्त्यानं गाडीचे चाकं फिरत होती. आईचं अंतःकरणही फिरत होतं. कोणासाठी जगले, कशासाठी जगले? यानं कधी विचारलं का आई का जळाली? आई चेहऱ्यावरती व्रण कशामुळे पडले? का काहीच विचारलं नाही. यानं मला एकदा थांबावं. आईचा प्रवास आला. अनाथ आश्रमामध्ये गाडी थांबली. ड्रायव्हरनं सांगितलं, आई इथं साहेबांनी सोडायचं सांगितलं. आई अनाथ आश्रममध्ये उतरली, थांबली. मुलाने पैसे भरले. आईला चांगली फॅसिलिटी द्या, चांगला कॉट मिळाला, चांगली रूम मिळाली. आई तिथं राहायला लागली. मुलगा आता काही कामानिमित्त विदेशामध्ये गेलेला होता. आता फोनवर बोलणं सुरू झालं. फोन करत होता, आईला बोलत होता, आई त्याच्याशी बोलायची. महिन्याभराचा काळ निघून गेला. 8 दिवसाला फोन लावणारा मुलगा महिनाभर फोन लावू शकला नाही. मुलाला आता कळकळ वाटायला लागली. महिना झाला आपण आईला बोललो नाही. आईला आपण बोललं पाहिजे. आईचा फोन लागत नव्हता. मोबाईल स्विच ऑफ पडला. तिथल्या वॉचमॅनला सांगितलं, माझ्या आईजवळ निरोप द्या. वॉचमॅन आतमध्ये गेला. पाहिलं तर आईची फक्त संदूक आहे, आई दिसत नव्हती. साहेबांना फोन केला, साहेब तुमच्या आई जाऊन महिना झाला, आई राहिल्या नाही, आईची मात्र पेटी आहे. विदेशातून मुलगा धावत पळत आला, अनाथ आश्रमामध्ये गेला. पेटी हातामध्ये घेतली, घरी आला. पेटी समोर होती. त्या पेटीमध्ये आज आई दिसत होती. पेटीला कवटाळत होता, पेटीसोबत रडत होता, पेटीला बोलत होता, आई फार वेळ झाला मला तुझ्याकडे यायला. धाडस होत नव्हतं पेटी उघडून पाहावी. लोक समजावत होते. तो समजवण्याचा प्रयत्न करत होता. आता कुठेतरी आई हृदयामध्ये जागृत झालेली होती. हृदय पिळवटून आलं. त्या पेटीचं कुलूप उघडलं. जणू याचं हृदय उघडलं. पेटी उघडली. आत पाहिलं तर काहीच नाही. यानं पाठवलेले पैसे जशाला तसे आहेत, कपडे जशाला तसे आहेत. एक पत्र त्याच्यामध्ये होतं. पत्र घेतलं आणि तो मुलगा वाचायला लागला. आई त्याला सांगते, बाळा मला तुला कधीच सांगायचं नव्हतं, कधीच नाही. अरे मी घरातून निघाले ना, तेव्हा मला एवढीच अपेक्षा होती तू माझ्या हाताला धरावून सांगू, आई थांब. मी थांबणार तर नव्हते, परंतु तुझ्या हाताचा स्पर्श मला व्हावा एवढ्यासाठी आणि तू प्रेमाने मला बोलव एवढ्यासाठी मी 3 वेळेस थांबले. मात्र तू मला थांबवायचा प्रयत्न केला नाही. एकदा जरी विचारलं असताना, आई का जळाली, मी तुला सांगणार होते, तू विचारलं नाही. मला विचारणं आज सांगते जाताना मी का जळाले. बाळा शेतकरी कुटुंब, उन्हाळ्याचे दिवस येतोय, ज्वारीची काढणी होती.
कडबा काढलेला होता, कडबाची गंजी लग्न चालू होती, कंस तोडलेले होते, कंसातून ज्वारी काढणी चालू होती, मळीयंत्राचा आवाज होता, त्याच्यातून भुसा उडत होता, ज्वारीचे दाणे पडत होती, वडील ज्वारी वेचत होते, कोणी पोते शिवत होतं. एवढ्या गर्दीमध्ये मी बसले होते. माझ्या हृदयाच्या काळजाला ऊन लागू नये म्हणून गाडीच्या साट्याला पाळणा बांधला, साट्यामध्ये तुला ठेवलं, बाजूनं वळही लागलेली होती. दाणे शिवत असणारा तुझा भाव ज्वारी शिवण्यामध्ये मग्न झाला. अचानक त्या गव्हाणीला आग लागली, कडबा पेटला, एवढ्या जोरात पेटला, गावातली माणसं पळायला लागली, शेतातली माणसं सैरावैरा पळायला लागली, बाजूला जात होती, मी सुद्धा पळायला लागले. पळता पळता लक्षात आलं मी पळते, मात्र काळीच त्या साट्याला लटकवलेलं आहे. परत धावतीचा परतीचा प्रवास केला, पळत पळत आले, जीवाची पर्वा न करता त्या अग्नीमध्ये उडी टाकली, पाळण्यातून तुला उचललं, हृदयाला लावलं बाळा, हृदयाला आग लागू नये म्हणून माझं सर्वस्व शरीर जळलं, मातीच्या बाहेर तुला फेकलं. 15 दिवस ICU मध्ये होते. जेव्हा कळलं मी जिवंत आहे, उठले आणि पहिला शब्द काढला, माझं बाळ कसं आहे, तुझ्यासाठी जळले आणि त्या जळण्याची तुला लाज वाटते. आम्ही संसारामध्ये जगत असताना आईकडे सुद्धा स्वार्थाने प्रेम करत असतो. आई आमच्यासाठी कसं जगते, कवींनी त्याचं सुंदर वर्णन केलेलं आईचं अनेक कवितामध्ये आम्ही वर्णन पाहतो. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. अशी व्यासांना त्या कृष्णामध्ये आई दिसलेली आहे. त्या कृष्णाला आई म्हणून त्यांनी वाखाणलेलं आहे. श्रीकृष्णांचा दशमस्कंधामध्ये अवतार सांगितलेला आहे. दशमस्कंधाच्या पूर्वार्धामध्ये अवतार आहे आणि उत्तरार्धामध्ये त्यांचा द्वारकेचा संपूर्ण प्रवास आहे. श्रीकृष्णाची जन्मतिथी तुम्हाला सगळ्याला पाठ असल्यामुळे पुन्हा ते रोहिणी नक्षत्राकडे आपण जाणार नाहीत. कृष्ण जन्मले, रात्रीची वेळ होती, रात्री 12 वाजता जन्मले, आपले 12 वाजू नये म्हणून कृष्ण 12ला आले. आहे की नाही? बरोबर आहे का? आपल्या जीवनाचे 12 वाजू नये म्हणून कृष्ण 12ला आले. घड्याळामध्ये पहा, सॉफ्ट वॉच पहा तुम्ही, 12 वाजेला 4 शून्य आलेले असतात. बाकी किती वाजले तरी 3 काटे काही एकत्र येत, 12 वाजल्यावर 3ही काटे एकत्र येतात ना. 12 वाजल्यानंतर कोणी रामराम करत नाही, दंडोत करीत नाही, जय हरी करीत नाही, वाड्यावरही कोणी येत नाही तुमच्या. 12 वाजलेल्या माणसाकडे माणसं फारसे पाहत नाही, कारण ते एका रेषेत आणि शून्यात आलेला असतो. जेव्हा जग शून्यात येतं तेव्हा गोपाल कृष्णाने अवतार घेतला. रात्रीची 12ची वेळ आले केव्हा? अंधकारामध्ये. रात्रीची वेळ अंधकार, अंधकार म्हणजे अज्ञान. या जगाला अज्ञानामधून ज्ञानाची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी अंधकारामध्ये जन्म घेतला. रात्रीचे 12 नंतर अंधकार. तिसरा महत्वाचा टप्पा, जन्म घेतला तेव्हा आई वडील बंद आहेत. आम्ही सुद्धा कर्मबंधनाने बांधलेली आहोत की नाही? ती कर्मबंधनं तोडण्यासाठी गोपाल कृष्ण अवतरले. जसे अवतरले तसे कर्मबंधनं त्यांची साखळदंड तुटली. जसं गोपाल कृष्णाला वसुदेवाने डोक्यावरती घेतलं, हृदयावरती शिरास्थान केलं आणि जसे बाहेर निघले तेव्हा सगळी बंधनं तुटल्या गेली. आम्हालाही देव डोक्यावर घ्यावा लागतो. डोक्यामधून नंतर कुठं आणावं लागतो? हृदयामध्ये आणावं लागतो. डोक्यावरच ठेवला तर जमत नाही, तो हृदयामध्ये आणावा लागतो. तो हृदयामध्ये आणला. वसुदेव चालायला लागले, यमुनेनं सुद्धा वाट दिली, पलीकडे गेले, कृष्णाला ठेवलं, मायेला आणलं. बाकीची कथा तुम्हाला पाठ आहे. तिथं कृष्णाचा जन्म झाला. आता कृष्ण मोठे व्हायला लागले. कृष्ण मोठे होत असताना गोवर्धन पूजा आहे. ह्या सगळ्या पूजा होत असताना कृष्णाचा एक प्रसंग तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. कंसाला असं वाटलं कृष्णाला आपण बोलवलं पाहिजे. आता कोणालाही बोलवण्यासाठी महत्वाचा मनुष्य लागतो. मनुष्य कसा असावा लागतो? ज्याला पाठवायचा त्याचा विश्वास असावा आणि ज्याला आणायचा त्याचाही विश्वास त्याच्यावरती असावा. आहे की नाही?
आता एकाच्या विश्वासाचा माणूस कुठे जमतो का? आपला वाघोदेकर बाबांवर विश्वास आहे आणि बाबांचा साताऱ्याच्या बाबांवरती विश्वास आहे, म्हणून आपण हे विश्वासावर हे उद्धरण प्रकर ऐकणार आहोत आणि आपला उद्धार करून घेणार आहोत. निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे साताऱ्याचे बाबा उद्धार सांगणार आहे, स्वामींचं सूत्र सांगणार आहे आणि ते सूत्र आमचा उद्धार करणार. एकमेकाच्या विश्वासाने आम्ही या पेंडॉलमध्ये बसलो. तसं त्या कंसाला वाटलं विश्वासू माणूस शोधायचा. सभेकडे पाहायला लागला, लक्ष गेलं अक्रूर आपल्या विश्वासातला आहे. त्याचं नाव अक्रूर आहे, ज्याच्यामध्ये क्रूरता नाही, अविशेषण लावलं. तो अक्रूर आहे ज्याच्याकडे क्रूरता नाही. त्या अक्रूराची निवड झाली. कंसाने सांगितलं तुम्ही जा आणि कृष्णाला घेऊन या. माणूस एकनिष्ठ असला तर कसं असतं पहा. एकनिष्ठ असला तर त्याचा फायदा काय होतो. अक्रूर कंसाच्या राज्यामध्ये, मात्र तो कृष्णाच्या विरोधामध्ये नाही. कंसाच्या राज्यामध्ये असून सुद्धा त्याच्या मनाला पापानं स्पर्श केलेला नाही. तो कमलपत्रासारखं जीवन जगतो. त्याच्यामध्ये पाप आलेले. कंसाने ठरवलं अक्रूराला आपल्याला कृष्णाकडे पाठवायचं, कारण वसुदेवांचा सुद्धा त्याच्यावर, नंदबाबांचा सुद्धा त्याच्यावरती विश्वास आहे. तेव्हा नंदबाबा कृष्णाला तिथे पाठवते. अक्रूर जेव्हा त्या गोकुळाकडे निघाले तेव्हा अक्रूरांच्या मनामध्ये आनंद झाला. अक्रूर यमुनेजवळ आले. कंसाने रथ दिलेला होता, सुंदर रथ होता. त्या रथामध्ये आरूढ व्हायला आले. यमुनेमध्ये स्नान केलं आणि लक्षात आलं देवाला भेटायला चाललो, रथामध्ये जाऊ आपण, देवाला भेटायचं. आणि रथामध्ये बसून आम्ही रथामध्ये नाही, रथाचा त्याग केला. रथ पुढे चालत होता, पाठीमागे अक्रूरजी चालायला लागले. चालत चालत असताना त्या गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये रथ थांबला. सायंकाळची वेळ होती, दिवे लागले. नंदबाबांच्या जवळ गेले. नंदबाबांना निरोप दिला. नंदबाबा, कंसाने मला पाठवलं. कंसाने पाठवल्यानंतर नंदबाबांचं हृदय जरा भरून आलं. कंसाने पाठवलं आणि तेही कृष्णाला नेण्यासाठी. यशोदेनं ऐकलं. यशोदा म्हणाले मी कृष्णाला पाठवणार नाही. रात्रभर दोघांची सल्ला सलमत चालू होती, मतमतांतर चालू होती. सूर्योदय झाला आणि अक्रूरजी म्हणाले आता कृष्णाला मला घेऊन जावं लागेल. रथ जुंपला, घोडी तयार झाली, रथ सज्ज झाला. अक्रूरजी घरातून निघायला लागले. कृष्णांना सोबत घेतलं. कृष्ण चालायला लागले. यशोदा पळत होती. यशोदा पळत जाऊन पटकन कृष्णाला धरायची, पाठीमागे ओढायची. कृष्णा जाऊ नको, मी तुला सोडणार नाही. यशोदा रडायला लागली. यशोदेच्या जवळ कृष्ण गेला. कृष्णाने समजून सांगितलं आई मी तुझ्याकडे परत येणार आहे, रडू नको, मी तुला सोडून जाणार नाही. मी पुन्हा परतीचा प्रवास करणार आहे, तुझ्याकडे येणार आहे, मी तुझ्याजवळच राहणार आहे. कसं तरी यशोदेला समजून सांगितलं. यशोदा थांबली. गवळणीनं वेढा घातला. त्या रथाभोवती वेढा घातला. अक्रूरजी पुन्हा रथावरती आरूढ झाले. कृष्णाला घेतलं आणि त्या गवळणी त्या अक्रूराला त्या ठिकाणी शिव्या शाप द्यायला लागल्या. रथाच्या आडवं यायला लागल्या. रथ थांबू पाहत होत्या, मात्र अक्रूरजींचा रथ आज थांबण्यासाठी तयार नव्हता. देवकीच्या राजसा तू, देवकीच्या राजसा तू चालला इथून कसा. हृदय मंदिर शून्य झाले, पूर वाहतो पाहतसा. हृदय मंदिर शून्य झाले, पूर वाहतो पाहतसा. देवकीच्या राजसा तू, देवकीच्या राजसा तू चालला इथून कसा. हृदय मंदिर शून्य झाले, पूर वाहतो पाहतसा. हृदय मंदिर शून्य झाले, पूर वाहतो पाहतसा. प्रेम भाषा बोलुनिया, प्रेम भाषा बोलुनिया. हृदय नेले चोरुनिया, हृदय नेले चोरुनिया. निर्दयी का सांग झाला अक्रूरा तू रे कसा, तू रे कसा. निर्दयी का सांग झाला
झाला अक्रूरा तू रे कसा हृदय मंदिर शून्य झाले पूर्वा तो पहा कसा हृदय मंदिर शून्य झाले पूर्वा तो पहा कसा. अक्रूराने त्या गोपाल कृष्णाला घेतलं, मथुरेमध्ये आणलं आणि मथुरेमध्ये आल्यानंतर त्या कंसाचं निर्दाळण झालं. उद्धव देवांना प्रेम दिलं. तुम्ही कधी मथुरेला गेलेले असाल तर ते स्थान तुम्ही नमस्कार केलं असेल. यमुनेच्या काठावरती उद्धव देवांना प्रेम दिलं. उद्धवदेव एका खांबा डोंगी लपलेले होते. कृष्णाने पाहिलं कोण लपलं, त्यांच्याकडे दृष्टिक्षेप पडला, प्रेमाचा संचार झाला आणि उद्धव देवांना सांगितलं तुम्ही जसं कंसाकडे प्रधान होते आता आमच्याकडे प्रधान म्हणून राहा. आणि आनंदाने त्या मथुरेमध्ये राज्यकारभार चालायला लागला. आता उद्धवांना ते गोपालकृष्णावरती फार प्रेम करायचे. किती वेळ अजून मी बोलतच राहायचं. द्या 5 झाले 10 मिनिटं. तुम्हाला काही असं वाटतं का थांबाव? नाही म्हणजे तुम्ही म्हटलं गेलं की ब्रेक, कारण तुम्हाला बी ऐकावं लागतं ना. जोरात सांगा थांबू नाही ना, ठीक. कारण तुम्ही बी ऐकलं पाहिजे ना मी काय सांगा. आता एक शेवटचं सांगतो, कारण कृष्ण न संपण्यासारखी गोष्ट आहे, ती काही संपत नाही. आणि मी सांगायला लागलो तर मलाही थोडंसं भारावून जातं की कृष्ण सांगताना आपल्या आवडीचा विषय आहे. उद्धव देवांचं कृष्णावरती प्रेम आहे. प्रेम कसं असतं पहा. आपण करतो ते प्रेम आहे ते स्वार्थी आहे. तुमचं आमचं प्रेम कसं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आमचं प्रेम कसं आहे, कोणी दिलं तर दंडोत, नाही तर म्हणजे आमचं नाही सांगत, तुमचं सांगतो. शेजारणीनं पीठ दिलं तर बरी आहे, नाही दिलं तर तिचं संध्याकाळीच वाटोळ हो. त्याच्यापेक्षा आपण थांबत नाही. इकडं कोणाला काही दिलं विचारलं तंबाखू आहे का, ते म्हणे दिलं तर म्हणते दंडवत. हे काय हलकटीसाला काहीच देत नाही आपल्याला. हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे हे प्रेम आहे. मात्र श्रीमद भागवतामध्ये प्रेम कसं आहे, परम प्रेम, भक्ती, भक्तीनंतर प्रेम आणि प्रेमाची उत्तर अवस्था परम प्रेम. आम्ही फक्त प्रेमामध्ये अटकतो. बाईसांचं परम प्रेम आहे, रुक्मिणी औसांचं परम प्रेम आहे, मीरेचं परम प्रेम आहे. उद्धवांचं प्रेम परम प्रेम नाही. परम प्रेम, प्रेम म्हणजे काय, आम्ही एखाद्यावरती प्रेम करतो ते आमच्या स्वार्थासाठी, त्यानं मला चांगलं म्हणावं म्हणून आम्ही त्याच्यावरती प्रेम केलेलं असतं, ते प्रेम आहे. आणि परम प्रेम कसं, देवावरती प्रेम करावं आणि देवासाठीच करावं, त्याला परम प्रेम म्हटलेले. आम्ही प्रेम करतो, देवावर करतो, मात्र स्वतःच्या संसाराचं भलं व्हावं म्हणून देवावर केलेलं प्रेम असतं. आम्ही देवावर प्रेम करावं आणि देवाचंच भलं व्हावं असं जेव्हा करतो ते परम प्रेम आहे. आणि परम प्रेम कसं असतं, गोपाल कृष्ण त्या उद्धवाला समजून सांगितलेलं आहे. गोपाल कृष्णाने एक लीळा त्या ठिकाणी आखली. म्हणाले, उद्धवा तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणे, हो देवा यात शंकाच नाही. उद्धवा तू ज्ञानी आहेस. म्हणेल, कृष्णा मी बृहस्पतींचा शिष्य, साधारण माणसाचा शिष्य नाही, बृहस्पतींचा शिष्य. वादच नाही, मी ज्ञानी तर आहेच. अरे मला थोडासा ज्वर आला, ताप आली, तू जरा तुझ्या पायाखालची माती देशील, मला लावली की बरं वाटेल. ज्ञान आणि प्रेम सोबत असलं की काय होतं. ते म्हणाले, देवा तुमच्यावरती प्रेम आहे हे खरं, परंतु मला ज्ञान आहे. माझ्या पायाखालची माती जर तुम्हाला दिली तर मला नरकाला जावं लागेल ना, आणि तुमची इच्छा आहे का मी नरकाला जावं, हे आपल्याच्यानं जमणार नाही. अरे म्हणेल, मला वेदना होतात ना, वेदना होऊ द्या, मात्र मी नरकाला जाऊ इच्छित. तुमच्यावर आपलं प्रेम जसं दोन मित्राचं प्रेम, तुझं माझं मैत्री, तुझं माझं प्रेम, पण हॉटेलला बिल तू तुझं आणि मी माझं, आपलं प्रेम असं असतं. नाही तर आमच्या एका कवीनं सुंदर मात्र मित्राचं प्रेम कसं असतं, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, काहीतरी म्हण, दुःख अडवायला
मित्र उंबऱ्यासारखा. आता कवीनं खूप सुंदर वर्णन केलं. तसं आता माझ्या नशिबानं मला मित्र अशी छान भेटलीत. आता माझ्या मित्रांनी मला असा जोरदार आयुष्याचा धक्का दिला. त्या पाचही मूर्ती इथं आहेत. मी त्यांना नेहमी साष्टांग दंडवत करत असतो. त्या पाचही मूर्ती दुःख अडवायला इसको बोलते यारी उंबऱ्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र कसा असावा? जोरात टाळे वाजवून एकदा, किमान माझ्या मित्रासाठी तरी. पाठीमागच्यांनी वाजवा. इकडे खुर्चीवरचे पाठीमागे बसलेल्या. आता एखाद्या वेळेस रामदेव बाबा इथं आले आणि म्हणले, बाई तुम्ही आत्ताच मरणारे, पटकन टाळ्या वाजवतो. किती जोरात वाजवता तुम्ही? जरा जोरात टाळ्या वाजवा. उद्धवांचं प्रेम होतं आणि उद्धव कृष्णाला म्हणाले, देवा ते ठीक नाही, मी तसं करणार नाही. मैत्री कृष्ण आणि सुदामासारखी असतात. पत्नीनं खूप सांगितलं, जा कृष्णाला मागा. सुदामा गेला, मागितलं, नको. मी जर कृष्णाला सांगितलं, कृष्णा माझं दारिद्र्य, माझ्याकडे काहीच नाही, आणि माझा कृष्ण जर रडला आणि माझ्या कृष्णाला वेदना झाल्या तर माझं मागणं व्यर्थ आहे. मित्राला मागावं, मित्रासमोर दुःख सांगावं, आणि तेही कृष्णाला जर वेदना झाल्या तर. म्हणून स्वतःचा दुःखाचा बाजार सुदामाने कृष्णासमोर मांडला नाही. उद्धवाला विचारलं, ते म्हणाले, मी माती देणार नाही. रुक्मिणी औसांना विचारलं, सगळ्यांना विचारलं, सगळे म्हणाले, आम्ही आमच्या पायाखालची माती तुम्हाला देणार नाही. तुम्हाला बरं वाटो का न वाटो, आम्ही माती देणार नाही. आता कृष्ण म्हणाले, उद्धवा तू माझ्यासारखा दिसतो. माझा रथ घे, माझी वस्त्र घे, माझा मोर मुकुट घे, आणि ते परिधान करून तू वृंदावनामध्ये जा आणि त्या गवळणींना सांग कृष्णाला ज्वर आला. उद्धव म्हणाले, देवा निवड कोणाची केली? त्या गवळणींची. वेडपट, वेदाचं अध्ययन नाही, शास्त्राचं श्रवण नाही, कृष्ण कळालेला नाही, कितीतरी दिवस झाले त्या तुमच्यापासून दूर आहे आणि त्यांच्याकडे मला पाठवता. म्हणे तू जा ना, ऐक माझं. रथ सज्ज झाला. कृष्णांचा सारथी रथावरती आरूढ झाला. उद्धवजी रथावर आरूढ झाले आणि रथ त्या गोकुळाकडे निघाला, वृंदावनाकडे निघाला. रथ धावत होता, गतिशीर रथ असणारा. गवळणी पळत पळत आल्या, रथाजवळ थबकल्या, थांबल्या. उद्धवाला आश्चर्य वाटलं. पळत आल्या मात्र नमस्कार नाही. एका गवळणीने विचारलं, का ग तू पळत पळत आली, माझ्याजवळ आली, मला नमस्कार केला नाही? ते म्हणे, का करावा? अगं मी कृष्णासारखे ते दिसतोय, तुला वाटलं नाही कृष्णाला? म्हणे, अजिबात नाही. का? कारण मी पळत असताना माझा कृष्ण कधीच रथावर बसला नसता. पळत आला असता, मला मिठी मारली असती, माझी विचारपूस केली असती. तुम्ही रथावर बसला तेव्हाच लक्षात आलं माझा कृष्ण आहे. वार्तालाप चालू तो. दुसरी पळत आली. अगो म्हणाले, अगं चल, कृष्णाने आता पाणी भरून दिलं. तिसरी पळत आली, अगं कृष्णाला मी आता जेव घातलं. चौथीने सांगितले, कृष्ण घरामध्ये होता. पाचवी सांगलं, अगं कृष्णाजवळ खेळले. आता मात्र उद्धवजी पाहायला लागले, कृष्ण तर मथुरेमध्ये. ही सांगते कृष्ण मला दिसला. ती सांगते कृष्ण माझ्यासोबत बोलला. काय आहे ते मला सांगा. यशोदेचं घर कुणे? हा पाण्याचा जो पाट आहे ना, ओलावा आहे ना जमिनीमध्ये, हा ओलावा जिथं संपेल ना तिथं जाते. यशोदेचं घर आहे. जवळ गेले, डोकावले, आतमध्ये पाहते, यशोदा हात धुत होती, कपडे वाळू घालत होती. विचारलं, आई काय करता? मी आत्ताच माझ्या कृष्णाला जेवू घातलं, आरोग्यदान झाली, कृष्णाचे वस्त्र धुतले, आता मी कृष्णा झोपला. हळू बोला. आता मात्र चक्रावून गेले उद्धवजी. कृष्ण तर मथुरेमध्ये. इथं प्रत्येक स्त्री कृष्णाला अनुभवत होती, कृष्णावरती प्रेम करत होती. लक्षात आलं, कृष्णा यासाठी पाठवलं की तुझ्या माझ्यापेक्षा इथं प्रेम करणारी माणसं खूप आहे. परतीचा प्रवास सुरू झाला. गवळणीने सांगितलं, कृष्णाला ज्वर आला. गवळणी पटकन जमा झाल्या, आमच्या कृष्णाला ज्वर आला. म्हणाले, हो ज्वर आला. काही उपाय आहे का त्याच्यावरती? हो, कृष्णाने सांगितलं तुमच्या पायाखालची माती द्या. गवळणी क्षणाचा विचार न करता पटकन बाजूला सरकल्या, पायाखालची मातीचं गाठोडं घेतलं. उद्धवजी जा आणि माती कृष्णाला द्या. उद्धवजी खाली उतरले. वेड्यांनो, तुमची माती जर कृष्णाकडे गेली तर नरकाला जावं लागेल. तेवढ्याच ताकदीने गवळणी बोलल्या, उद्धवा
देवाला जर सुख वाटत असेल या मातीनं तर नरकाला जाणं आम्हाला मान्य आहे, मात्र माझ्या कृष्णाला दुःखामध्ये आम्ही ठेवू शकत नाही. हे परम प्रेम आहे. आम्हाला हे परम प्रेम करता येत नाही. आम्हाला त्या परम प्रेमाकडे वाटचाल करायची, त्या परम प्रेमाकडे आम्हाला जायचं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी ब्रह्मविद्याशास्त्र श्रवण करत, आपला वेळ झाला, कथा खूप मोठ्या आहेत, या ठिकाणी आपण थोडंसं थांबू. अनेक कथा आहेत, याचा विचार भरपूर केला विदूर वगैरे. आता एका दिवसात ती कृष्ण कथा काही संपत नाही. उद्या कोणी आलं नाही तर आपण आहोतच अजून, त्याच्यामध्ये काही शंका नाही तुम्हाला. परंतु मी खरंच सांगतो, माझी तयारी सन्मान्य, आता मला सहज मनातली एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो. वाघोदा हे गाव माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही सांगाल बाबा तुम्ही वाघोद्याला दिसत नाही, गाव तुमच्यासाठी कसं महत्वाचं? कारण हेच वाघोदा आहे. माझ्या 3 पिढ्यामध्ये कोणी पेटीवर बोट ठेवलं नाही, तबल्याचा आवाज कोणी ऐकला नाही. या वाघोदामध्ये आमचे सन्मित्र, आज मोठं फार अभिमान वाटतो मला माझ्या मित्रांचा, आणि ते शाश्वत आहेत म्हणून फार गर्वाने मी सांगत असतो. आणि पंथात 5 पेक्षा 6वा मित्र मी अजून करणारही नाही कधी, कारण 5 पांडव माझ्या पाठीमागे भरभक्कम. हीच ती वाघोदा नगरी आहे. म्हणतं वाघोदेकर बाबांनी पहिल्या दिवशी भागवत कथा घेतली आणि दुसऱ्या वर्षी म्हणाले आपल्याला दत्त कथा करायची, आणि शास्त्री तुम्ही दत्त कथा करा. म्हणलं बाबा दत्त कथा सांगायला पण तबल्यावर पेटीवर हे आपल्या कक्षेच्या बाहेरचं काम. ते मला माहित नाही, तुम्हाला सांगायचं, मी पत्रिका छापणार. म्हणलं अचंबित काम झालं. आमचे मल्ले बाबांना फोन लावलं, बाबा ते म्हणे होतं काही नाही, तुम्ही ते होत राहता. म्हणलं बाबा मी कधी पेटी वाजवली नाही. ते म्हणे होत राहील, काही घाबरू नका तुम्ही. योगायोगाने आमचे माधवराज दादा फलटणकर, आमचे साईराज बाबा आले. म्हणलं बाबा दत्तकथा करायची. ते म्हणून काय घाबरतो, माझ्याकडे भजन आहे, मी सांगतो कसं धरायचं भजन. पण ते एकही मला म्हटलं नाही की दत्तकथा तुझं काम नाही, तू करू शकतो आणि तुझ्याच्यानं होणार, चांगली होणार आहे. दत्तकथेला वाघोद्यामध्ये आलो. आमचे पार्श्वमित्र हरी काका म्हणाले. म्हणलं काका सिंत आपलं ते म्हणजे सगळं झाली कथा एकदम चांगली होणार, तुम्ही घाबरायचंच नाही, चांगली कथा करा. आणि ह्या 5 महर्षीने मला ह्या क्षेत्रात लोटलं. जवळजवळ 8 वर्ष झाले. या 5 जणांच्या मित्रांच्या त्या ताकदीमुळं, त्यांच्या आत्मविश्वासामुळं, आणि त्यांनी माझ्या हृदयामध्ये जो चेतवलेली चेतना आहे, जो चेतवलेला आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासाच्या बळावर आज 8-9 वर्ष झाली महाराष्ट्रभर कथा करत फिरतो. आणि सगळ्या लोकांना ती आवडली ह्या सगळ्या 5 जणांमुळे. मला एकाने प्रश्न विचारला, म्हणे शास्त्री तुम्ही कोणाकडे शिकले? म्हणलं 5 जणांकडं. म्हणे ते कधीच बोलताना आम्ही पाहिले नाही, ते कधी भजन म्हणताना पाहिले नाही. मी त्याला एकाच वाक्यात सांगितलं, म्हणलं जो IAS आणि IPS होतो त्याला शिकवणारा कधीच IAS कलेक्टर म्हणून बसला नाही, का IPS म्हणून SP म्हणून बसला नाही. तो नापास झाला, घरी बसला, मात्र त्यानं हजारो IPS तयार केले आणि हजारो IAS तयार करून ते देश चालवतात. म्हणून बोलणाराच बोलणाऱ्याला शिकवतो असं नाही, तो प्रत्येकाला शिकवू शकतो. अशी माझी 5 मित्र, आमची सगळी भावंड, सगळ्यांनी अतिशय भरभरून प्रेम केलं. म्हणून वाघोदा नगरीमध्ये प्रथम दत्तकथा केली. आणि पुन्हा बऱ्याच वर्षानंतर ही भागवत कथा म्हणजे 1 दिवसाची श्रीकृष्ण कथा करण्याचा सुद्धा या ठिकाणी योग आला. म्हणून जीवनामध्ये वाघोदा हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं गाव आहे. ते कधी न विसरणारं गाव आहे. आयुष्याची एका नवीन क्षेत्राची सुरुवात इथं झालेली. म्हणून सर्व वाघोदा ग्रामवासी आणि माझी सगळी मित्र कायम यांच्या ऋणामध्ये मी राहणार आहे. यांचं अशीच तुमचं सर्वांचं पाठबळ असंच माझ्या पाठीची सतत असो, एवढीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या विचारांना या ठिकाणी विश्रांती देतो, थांबवतो. कारण मी आल्या आल्या सांगितलं, मला जर 7 तारखेचं प्रवचन होतं नियमाने, आणि मी तयारी केली ती, त्याच्यावर वेळ आला तर बोलणार आहे. माझी तयारी होती की का आपण थोरल्या प्रकरणाच्या सूत्रावरती बोलावं, थोरल्या प्रकरणाचा एखादा पक्ष घेऊन बोलावं. म्हणून फार मनामध्ये गुणगुण करत 8 दिवस तो पक्ष वगैरे पाहत त्याच्यावरती तयारी होती. त्याच्यावरती बोलायचं होतं, ज्ञानावरती बोलावं. मित्रांच्या आग्रहामुळे तुमच्या सर्वांशी बोललो. योगवन आमच्या अनंतराज बाबा पातुरकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. सगळी मंडळी बसली. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं. सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि एक सुंदर गजर करून आपण या ठिकाणी या कार्याला विश्रांती देऊ. दंडवत माझे
प्रभु चक्रधरा दंडवत माझे प्रभु चक्रधरा आलो तुझ्या दारा क्षणभरी आलो तुझ्या दारा क्षणभरी दंडवत माझे प्रभु चक्रधरा दंडवत माझे प्रभु चक्रधरा आलो तुझ्या दारा क्षणभरी आलो तुझ्या दारा क्षणभरी प्रभु साधनांची घडू मज सेवा प्रभु साधनाची घडो मज सेवा घडू मज सेवा घडू मज सेवा घडो मज सेवा घडो मज सेवा घडू मज सेवा घडू मज सेवा हीच आस देवा आता पुरवावी हीच आस देवा आता पुरवावी दंडवत माझे प्रभु चक्रधरा दंडवत माझे प्रभु चक्रधरा आलो तुझ्या दारा क्षणभरी मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदिया हरि दिशा से सुर की नदिया मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिले बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा दंडवत माझे प्रभु चक्रधरा दंडवत माझे प्रभु चक्रधरा आलो तुझ्या दारा क्षणभरी आलो तुझ्या दारा क्षणभरी आलो तुझ्या दारा आजची ही शब्दपुष्परूपी सेवा मी माझे विद्यागुरुवर्य कैवल्यवासी पंडित आचार्य प्रवर दिवी बिडकर शास्त्री दादांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो.